नमस्कार. हाफ मार्क एक्स्ट्रा या सीरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बरं, आतापर्यंत तुम्ही कित्येक हाफ मार्क एक्स्ट्रा सीरीजचे व्हिडिओज पाहिले असतील. त्यातून तुम्हाला नेमका या सीरीजचा काय हेतू आहे याचा अंदाज आहे. तर त्यामध्ये मी जास्त न जाता आता डायरेक्टली आजच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. सो आपण आयआरचा एक प्रश्न घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे. बघा बरं, प्रश्न वाचून आपण म्हटल्याप्रमाणे तुम्हाला लोकस फोकस याचा आता अंदाज आला असेल. त्यामध्ये सुद्धा मी जात नाही. तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि प्रश्नामधले कीवर्ड्स अंडरस्टँड करून तुम्हाला तुमचा प्रश्न इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन या कॉन्टेक्स्ट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला लेट्स आपण डिस्कस करूयात. म्हणजे पहिला मुद्दा काय म्हणते, भारताचे अलिप्ततावादी धोरण नेमकं काय होते आणि त्याचा उद्देश काय होता. तो बऱ्याचदा आपण जेव्हा प्रश्नाला डिकोड करतो तेव्हा आपण काय म्हणतो की पहिल्यांदा मी काय बघितलं पाहिजे, तर प्रश्नामध्ये कोणकोणते कीवर्ड आहे आणि अत्यंत महत्वाचा कीवर्ड या प्रश्नामध्ये आहे तो म्हणजे अलिप्ततावादी धोरण, त्याला तुम्ही नाम असं म्हणता. मग याच कीवर्डला आपण एक्सप्लेन करू शकतो आपल्या इंट्रो मध्ये. मग मी काय करेल, जर मला अगदी साधं सोपं लिहायचं असेल तर की अलिप्ततावादी धोरणाची स्थापना हे 1961 मध्ये बेलग्रेड परिषदेदरम्यान झाली होती आणि या संघटनेचा पुरस्कर्ता म्हणून पहिल्या 5 देशांपैकी भारत हा एक देश होता. बस इतकी साधी आणि सोपी ही माझी या प्रश्नाची प्रस्तावना असणार आहे. हालाकी जर तुम्ही इथं माझं या प्रश्नाचं इंट्रो बघितलं तर तुम्हाला मी अगदी डिटेल गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. बट मला शिल्लक काय घ्यायचं आहे, हाफ मार्क ना. तर मी प्रयत्न करेन की फॅक्च्युअल डेटा जर माझ्याकडे असेल तर तो लिहिण्याचा. मग मी सांगितलं ना 1961 बेलग्रेड परिषद आणि मी म्हटलं की 5 प्रमुख देश होते ज्यांनी ही संस्था स्थापन करायचा प्रयत्न केला. त्यापैकी एक कोण होतं, भारत हा देश सुद्धा होता, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता प्रश्न काय म्हणत होता तुम्हाला, वन सेकंड प्रश्न वाचूयात की या भारताच्या अलिप्ततावादी धोरणाचा हेतू काय होतं. म्हणजे भारताचं नामच्या कॉन्टेक्स्टने हेतू काय होता, ऍज वेल ऍज याचा उद्देश काय होता. तो आपण एक काम करू, पटापट भारताच्या अलिप्ततावादी धोरण किंवा गैरसंघटन यालाच दुसरं नाव आहे. म्हणजे तर याचं नेमकं उद्दिष्ट काय, वैशिष्ट्य काय होतं. पहिलं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे शीतयुद्धाच्या काळात कोणत्याही एका गटाचा भाग न होणे. दुसरं होतं शांतता आणि सहअस्तित्व यावर विशेष भर देणे. पुढचं होतं औपनिवेशिक वादाचा विरोध. म्हणजेच काय, तर ज्या वसाहतवादी व्यवस्था होत्या किंवा जी विचारसरणी होती त्याचा विरोध करायचा होता आपल्याला. विकसनशील देशांचं नेतृत्व करायचं होतं कोणाला, भारताला. मग G77 असेल, UNCTAD नावाची संस्था असेल, WTO नावाची संस्था आहे किंवा पुढे जाऊन भारतानं मग व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ अशा वेगवेगळ्या परिषदा घेतल्या ज्या नामच्याच कॉन्टेक्स्टवर आधारलेल्या होत्या. नेक्स्ट पुढचं काय होतं, तर आर्थिक स्वायत्तता आणि परस्पर सहकार्यावर भर देणे, तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावर अधिकाधिक भर देणे आणि टेक्नॉलॉजिकल डिप्लोमसी नावाचा एक कीवर्ड आहेच की जो आपण आपल्या उत्तरात नेहमी लिहित असतो. पुढचा मुद्दा होता की नामच्याच माध्यमातून भारताला संयुक्त राष्ट्र संघामध्ये सक्रिय सहभाग नोंदवायचा होता किंबहुना युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला परमनंट सीट मिळवायची होती. आणि हे भारताची काय होते, तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की वैशिष्ट्य होती कशाची, भारताच्या नॉन अलाइनमेंट मुवमेंट या चळवळीची किंवा हेतूची. म्हणजे पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट. आता नेमकं उद्दिष्ट काय होती, वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट बऱ्यापैकी सारखीच असणार आहे. तुम्हाला इथं दिसेल की स्वतंत्र आणि स्वायत्त परराष्ट्र धोरण, कोणत्याही गटाच्या प्रभावाखाली न येता आपलं जे फॉरेन पॉलिसी आहे ते पुढे न्यायचा प्रयत्न करणे, युद्ध आणि आक्रमण याचा विरोध करून शांततापूर्ण किंवा शांततापूर्ण माध्यमातून काय तर जागतिक जेही विवाद असतील ते मिटवण्याचा प्रयत्न करणे, औपनिवेशिक वसाहतवाद, वर्णद्वेष आणि सामाजिक शोषण याच्या विरोधामध्ये एक व्यवस्था उभी करणे आणि विकसनशील देशांसाठी जागतिक ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या प्लॅटफॉर्मवर भारत हा या देशांचा किंवा तिसऱ्या जगाचा आवाज बनू शकतो. सो अशा प्रकारे हे त्याची वैशिष्ट्य होती. मग आता मला लिहायचे कन्क्लुजन. आणि कित्येक वेळा आपण किंवा सर्वच फॅकल्टी तुम्हाला बोलत असतील की तुमचं जो समारोप असेल कन्क्लुजन कसं असलं पाहिजे, तर ते
फ्युचरिस्टिक असलं पाहिजे किंवा पॉझिटिव्ह अंगानं या मोडलं असलं पाहिजे. मग इथे आपण लिहू शकतो की भारताच्या अलिप्ततावादी धोरणाच्या माध्यमातून भारताने तिसरा जगाचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. तसेच तिसऱ्या जगाचा नेता बनण्याचं जे भारताचं स्वप्न आहे ते स्वप्न भारत नाम चळवळीच्या माध्यमातून साकार करू शकते. जरी 1991च्या जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर नामचं महत्व कमी झालेलं असलं तरी सुद्धा. आणि अशा ठिकाणी आपण आपलं कन्फ्युजन हे संपवू शकतो किंवा थांबवू शकतो आणि आपलं उत्तर थांबेल. याच गोष्टी तुम्हाला इथे कुठतरी या पीपीटी मध्ये मी नमूद केलेले आहेत. मला असं म्हणायचंय की उत्तर लिहितेवेळी जेवढं साधं सोपं आणि बघा खाली मी म्हणजे कन्क्लुजन मध्ये 1991 नावाची फॅक्ट वापरली. मग मी हे पण सांगितलं की 1991 नंतर सुद्धा जागतिक राजकारणामध्ये नाम या संघटनेचं महत्व आहे. त्याला मी अंडरलाईन केलं. ह्याच गोष्टी तुम्हाला अर्धा मार्क इतरांपेक्षा एक्स्ट्रा देऊ शकतात. ठीक आहे. थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. धन्यवाद.